नमस्कार. आज आपण मुलांसाठी एका खूपच मजेशीर आणि तितक्याच महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे चित्रांचा क्रम लावणे. चला तर मग सुरू करूया. बरं, एक अगदी सोपा प्रश्न. आधी अंघोळ की आधी कपडे घालणं? हा प्रश्न खूपच साधा वाटतो, नाही का? पण गंमत अशी आहे की याच साध्या प्रश्नामध्ये क्रम किंवा सिक्वन्स ही खूप महत्वाची कल्पना लपलेली आहे. तर ही जी कल्पना आहे ना, आधी काय आणि नंतर काय, याच्यावर आधारित मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतली एक खास ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. कृती क्रमांक 107. हा खरं तर एक खेळ आहे जो मुलांना गोष्टी योग्य क्रमाने लावायला शिकवतो. मग चित्रांचा क्रम लावणे म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कल्पना करा की काही चित्र आहेत, पण ती विस्कळीत आहेत, मागेपुढे झाली आहेत आणि मुलांना ती योग्य क्रमाने लावायची आहेत. यातून त्यांची कालगणना आणि तर्कशक्ती म्हणजे लॉजिकल थिंकिंग जबरदस्त विकसित होतं. आधी काय घडलं आणि नंतर काय घडलं हे त्यांना कळू लागतं, जे त्यांच्या बौद्धिक विकासासाठी खूप गरजेचं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. आणि त्यांच्यासाठी सगळ्यात सोपं काय असतं? तर त्यांची रोजची कामं. आता इथे बघा, 3 चित्र दिसतायत. एका चित्रात अंघोळ करणं आहे, दुसऱ्यात झोपेतून उठणं आणि तिसऱ्यात दात घासणं. पण हा क्रम बरोबर वाटतोय का? नाही ना. जरा विचार करा. लहान मुलाच्या नजरेतून पाहिलं तर यांचा योग्य क्रम काय असेल बरं? अगदी बरोबर. हा आहे योग्य क्रम. 1, 2, 3. आधी झोपेतून उठणं, मग दात घासणं आणि मग अंघोळ. पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये? मुलांना थेट उत्तर नाही द्यायचं. त्यांना प्रश्न विचारायचे. अरे, सकाळी उठल्यावर आपण सगळ्यात आधी काय करतो? असं केल्याने ते स्वतः विचार करायला लागतात. बरं, आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, समजा 4-5 वर्षांची आहेत. मग आता आपण त्यांना गोष्टींच्या जगात घेऊन जाऊया. कारण गोष्टींमधून हे झालं म्हणून ते झालं, हा कार्यकारणभाव समजणं खूप सोपं जातं. आणि यासाठी सगळ्यात छान उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती तहानलेल्या कावळ्याची गोष्ट. ही 4 चित्र मुलांना दाखवून आपण त्यांना विचारू शकतो की अरे, कावळ्याने आधी दगड टाकले की आधी पाणी प्यायला? बघा, हा साधा प्रश्न त्यांना कसा विचार करायला लावतो. आणि हा क्रम लक्षात ठेवायला अजून सोपं करण्यासाठी एक छोटंसं गाणं पण आहे. मुलांसोबत हे गाणं म्हणलं की त्यांना मजा पण येईल आणि गोष्ट कायम लक्षात राहील. कावळा शोधे पाणी, युक्ती सुचली छान, टाकले दगड छान, पाणी आले वर. आता पुढचा टप्पा, 5 ते 6 वर्षांचा गट. आता मुलं अजून हुशार झाली आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आवाहन पण थोडं मोठं आहे. आता आपण त्यांना एखादी प्रक्रिया म्हणजे एखादी गोष्ट कशी तयार होते त्याचा क्रम लावायला शिकवणार आहोत. उदाहरणार्थ, चपाती कशी बनते ही 5 टप्प्यांची प्रक्रिया आपण त्यांना चित्रांमधून दाखवू शकतो. म्हणजे बघा, आधी पीठ चाळायचं, मग ते मळायचं, मग लाटायचं, भाजायचं आणि मग कुठे थाटात येतं. आणि एकदा का त्यांनी हा क्रम लावला की आपण त्यांना यावर एक छोटी गोष्ट सांगायला सांगू शकतो. सांग बरं, आईने सगळ्यात आधी काय केलं? आता हे सगळं पाहून वाटेल की ही किती सोपी ॲक्टिव्हिटी आहे. पण या साध्या दिसणाऱ्या खेळातून मुलांचा विकास कसा होतो? चला याचे फायदे बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे तार्किक विचार म्हणजे लॉजिकल थिंकिंग वाढतं. दुसरं, घटनाक्रम लावण्याची सवय लागते. तिसरं, चित्रांवरून गोष्ट तयार करताना त्यांची भाषा सुधारते, शब्दसंपत्ती वाढते. आणि चौथं म्हणजे निरीक्षण शक्ती. चित्रात काय काय आहे हे बारकाईने बघायला शिकतात. म्हणूनच हा खेळ साधा असला तरी खूपच परिणामकारक आहे. तर मग आता हा सगळा प्रकार ऐकल्यावर मनात विचार आला असेल ना की मुलांसोबत हे करून पाहावं? तर मग विचार करा, आज आपल्या मुलासोबत कोणती गोष्ट किंवा कोणती प्रक्रिया क्रमाने लावणार? सँडविच कसा बनवता ते दाखवणार की त्यांचीच एखादी आवडती गोष्ट चित्रांमधून सांगणार? नक्की करून बघा.